कशाचा वास येतो एवढा भारी? कशाच येतोय? मटणाचा? आता तुम्हाला समजलं असेल की आज काय आहे ते. काल शिमगा झाला आणि आज आहे ते धुळवड. आणि धुळवड म्हटलं की मटण मग आलंच. तर मस्त येताना ह्यांनी ऑफिसवरून मटण आणून ठेवलं होतं. तर मग मी आल्यानंतर मस्त मटण शिजवून घेतलं आणि मिठाचा रस्सा मग हर्षला प्यायला दिला. तर आज मटण आहे म्हटल्यावर हर्षच्या 2 पंक्ती होणार. मग एकदा मिठाचा रस्सा प्याणार, नंतर मग भाकरी तिखट रस्सा खाणार. तर मग नंतर मग हर्षसोबत मग थोडं कलरही खेळ. आज धुलीवंदन पण आहे. तर इथं ग्रेव्हीमध्ये मिठाचा रस्सा ओतत होतात. ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यायची आणि त्या रस्स्यामध्ये ओतायचं. तर मस्त भाजी होते मग. तोपर्यंत यांनी सुकं मटण पण बनवून घेतलं होतं. आणि आम्ही रात्रीपासून हर्षला सांगत होतो की उद्या कलर खेळताना हळू खेळ. पण शेवटी त्यानं काम वाढवलंच होतं. तर त्यानं पाय मुरगळला होता त्याचा खेळता खेळता. म्हणून संध्याकाळी आल्यानंतर पण त्याला हळदीचा लेपही लावला. मस्त भाकरी केल्या, मटणही झालं. आता म्हटलं जेवायला घेऊया. आणि आज बऱ्याच दिवसानंतर मटण आणलं होतं. तर मस्त भाजी झाली होती. तरी पण बघा किती छान आली होती. तर मस्त बाजरीच्या भाकरीचा काला करायचा आणि वरपून खायचं. बघा बघा कशी एकटी जेवाय बसली. मला आणि पप्पांना बोलावली नाही. आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा.